मित्रांनो, 14 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की आपण जी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 138 नुसार अतिक्रमण हटवण्याबाबत साठी जेव्हा अर्ज करत होते, ठराविक ठिकाणी प्रांताकडे त्यांना अधिकार होते, ठराविक ठिकाणी त्यांनी तहसीलदार, एसडीओ, उपजिल्हाधिकारी यांना तशा प्रकारची विभागणी करून दिलेली होती. पण याच्या या GR मध्ये शासन परिपत्रक आहे 14 जुलै 2026 आणि त्यांनी पूर्ण सुटसुटीत जे काही कायदा आहे तो आता कशा प्रकारे काम करणार आहे आणि लोकांचं अतिक्रमण जे झालं असेल तर अतिक्रमण कशा प्रकारे काढून मिळणार आहे त्याबाबत त्यांनी पूर्ण हा GR बनवलेला आहे. तर आपण हा GR सगळाच वाचून बघणार आहे. म्हणजे ठराविक गोष्टी आपण वाचणार आहेत ज्या मेन आहे त्या प्रकारे मी तुम्हाला समजवणार आहे की कशा प्रकारे अतिक्रमणसाठी आता अर्ज करायचा आहे, कोणाकडे अर्ज करायचा आहे. आपण प्रांताकडे अर्ज करत होतो, जेव्हा प्रांताकडे अर्ज करून तो तहसीलकडे यायचा, तहसीलकडून येऊन तो भूमी अभिलेखकडे यायचा, अशा प्रकारे सगळं काम व्हायचं. तर आता आपण हा अर्जाप्रमाणे त्यांनी काय दिलेलं आहे ते पहिले आपण बघणार आहे. तिथे तुम्ही 14 जुलै 2026 ही तारीख तुम्हाला इथे दिसत असेल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची जी कलम आहे 138 अन्वये सीमारेषा निश्चिततेनंतर अतिक्रमण क्षेत्राचा ताबा काढून देण्याकरिता एक समान कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आहे. म्हणजे आपण जेव्हा सरकारी मोजणी करतो आणि सरकारी मोजणी केल्यानंतर आपली एखाद्याने अतिक्रमण केलं असेल किंवा आपण एखाद्याचं अतिक्रमण केलं असेल, आपण अतिक्रमण केलं असेल तर आपण तर अर्ज करत नाही, पण ज्याचं अतिक्रमण केलेलं आहे किंवा आपलं जर एखाद्याने अतिक्रमण केलं असेल तर आपण कलम 138 नुसार म्हणजे जो 1966 ची कलम अतिक्रमण हटवण्याबाबतची अर्ज आहे तो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी त्याची PDF तुम्हाला दिलेली आहे. कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, काय डॉक्युमेंट जोडायची आहेत, त्या सगळ्याच प्रकारे मी तुम्हाला माहिती त्याची देऊन ठेवलेली आहे. तर ही आता त्यांनी जी कार्यपद्धती आहे ती आता त्यांनी सुधरवलेली आहे. निश्चित म्हणजे कशा प्रकारे करतात ते आपण बघूया. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी 1966 मध्ये कलम 138(2) अन्वये मूळ अधिकार हे जिल्हाधिकारी यांचे असून राज्यामध्ये अनेक विभागात हे अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून आदेश पारित केलेल्या असल्याचे सदर आदेशाविरुद्ध अपील कोणत्या सक्षम अधिकारी यांच्याकडे दाखल करावे याबाबत प्रश्न निर्माण होता, ज्यामध्ये संपूर्ण राज्यात एक सूत्रीपणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर कलमांतर्गत दावा चालविण्याचा अधिकार व त्यावरील अपील चालविण्याच्या अधिकारामध्ये सुसूत्रता येण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलम 138(2) मधील जिल्हाधिकारी यांचे अधिकार एका निश्चित अधिकाऱ्यास देण्यास शिफारस विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती अभ्यास करून केली आहे. याबाबत तसेच सदर कलम 138(2) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचा सूचना देण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासनाचं जे परिपत्रक आहे तुम्हाला पहिलेच मी दाखवतो, एवढी माहिती आहे ती आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच्यात सगळीच कार्यपद्धती आहे, काय सुधार केलेले आहेत ते पण आता बघणार आहे. शासन परिपत्रक आहे. प्रस्तावनावरील पार्श्वभूमी विचारात घेता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. आता या सगळ्या सूचना आहेत, कशा प्रकारे काम करायचं, कोणाला अधिकार देणार आहेत, काय तेच आपण सगळं वाचणार आहे. अधिकाराचे म्हणजे प्रदान महाराष्ट्र जमीन संहिता 1938 1966 138(2) अन्वये जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार प्राप्त करण्यात असताना संबंधित जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांना सदर अधिकार प्रदान करावेत. म्हणजे उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, SDO असतील, त्यांना सगळ्यांनाच आता ते अधिकार राहणार आहेत. तरी तुम्ही जेव्हा अर्ज करतील तेव्हा त्याची पहिले चौकशी करून घ्यावी. असं नाहीये की एखाद्या तहसीलदारला अधिकारच तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात नसेल आणि तुम्ही डायरेक्टली त्याला अर्ज करतील असं होऊन देऊ नका. 138 ची कलम मिटवण्यासाठी कोणाला अधिकार दिलेले आहेत अतिक्रमण हटवण्याबाबत त्याची पहिली चौकशी करा, नंतरच त्याला अर्ज करा. आता कलम 138 ची व्याप्ती काय आहे म्हणजे आपण बघणार आहे थोडक्यात. ही संबंधित सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. सीमारेषा निश्चितीचा आदेश म्हणजे निश्चितीचा म्हणजे हद्द कायम मोजणी झालेली असणं आवश्यक आहे. सीमारेषा निश्चितीचा आदेश अस्तित्वात नसताना थेट कलम 138 अंतर्गत बेदखलची कार्यवाही सुरू करता येणार नाही. म्हणजे हद्द कायम मोजणी केल्याशिवाय तुम्हाला ही 138 कलम ही वापरता येणार नाही. सीमारेषा निश्चितीचा आधार. आता हद्द कायम मोजणीसाठी आधार काय की कार्यवाही अधिकृत भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गाव नकाशा, फेर मोजणी अभिलेख, हद्दखूण, क्षेत्र मोजणी पत्रक व इतर वैध महसूल अभिलेखाच्या आधारे करण्यात यावी. केवळ खाजगी पक्षकाराने सादर केलेल्या दस्तावेजच्या आधार कलम 138 अंतर्गत आदेश होऊ देऊ नये. म्हणजेच मगाशी मी बोलल्याप्रमाणे तुम्ही एखादी खाजगी मोजणी करतील आणि जर तुम्हाला आढळलं तर तुम्ही डायरेक्टली 100 कलम 38 नुसार अर्ज करतील असं चालणार नाही. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की सीमारेषा निश्चितीची कारवाई अधिकृत भूमापन अभिलेख म्हणजेच हद्द कायम मोजणी ही अधिकृत भूमापन अभिलेख यांच्याकडून ती झालेली असायला पाहिजे. त्याच्यातच आहे
आवश्यकतेनुसार महसूल अधिकारी किंवा भूमापन अधिकाऱ्याच्या यांच्या मार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी. मोजणी दरम्यान उपस्थित व्यक्तीचे नाव, आक्षेप व निवेदन पंचनाम्यात नमूद करावेत. मोजणीचा अहवाल, नकाशा व स्थळ पाहणी अहवाल आदेशाचा अविभाज्य भाग मानण्यात यावा. आदेशचा लेखन कलम 138 अंतर्गत काढण्यात येणारा आदेश कारणयुक्त म्हणजे स्पीकिंग ऑर्डर असावेत. आदेशामध्ये खालील बाबीचा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे जेव्हा तुम्ही मोजणी करतील त्या टायमाला या सगळ्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, तरच तुम्हाला हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे, परिपत्रक काढलेला आहे, त्याचा तुम्हाला फायदे ठरणार आहे. आदेशामध्ये खालील गोष्टी स्पष्ट कराव्या. म्हणजेच संबंधित सर्वे नंबर आणि गट नंबर, सीमारेषा निश्चित आदेशाचा तपशील म्हणजेच प्रत आपली असणार आहे. मोजणीचा आधार म्हणजेच आपला टिपण वगैरे, हिश्शाचा नकाशा, अशा प्रकारचे जे नकाशे आहेत. अतिक्रमण अथवा चुकीच्या ताब्यातील क्षेत्र म्हणजेच जे आपण प्रत रंगवली जाते अतिक्रमण क्षेत्राखाली. संबंधित पक्षकाराचे म्हणणे व त्यावरील निष्कर्ष म्हणजे जेव्हा आपण कलम 38 नुसार अर्ज करतो तेव्हा त्याचं म्हणणं सुद्धा तिथे ऐकलं जातं. असं नाही की तुम्ही अर्ज केला म्हणजे झालं आपल्या बाजूने निर्णय लागेल, असं पण नसते. तिथे त्याचं पण म्हणणं ऐकलं जातं आणि ते पहिले पण ऐकलं जात होतं. असं नाही की आताच त्यांनी सुधार केलेला आहे. महसूल अधिकाऱ्याची मर्यादा काय असणार आहे ते पण आता इथे बघा की कलम 138 अंतर्गत महसूल अधिकारी केवळ सीमारेषा निश्चितीच्या परिणाम स्वरूपात ताबा काढून देण्याचा प्रश्न निकाली काढू शकतात. दुसरा त्यांना अधिकार राहणार आहे मालकी हक्क, वारसा, दस्त नोंदणीचा वैधता, कराराची वैधता, निष्कर्ष विषयक गुंतागुंतीचे प्रश्न अथवा दिवाणी स्वरूपाचे वाद महसूल अधिकाऱ्यांनी निकाली काढू नये. म्हणजे त्यांना फक्त काय राहणार आहे की सीमारेषा जी निश्चित झालेली आहे त्याच्या परिणाम स्वरूपी ताबा काढून देण्याचा फक्त तिथे निकाली काढू शकतात ते, आणि अशा प्रश्नांचे निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम दिवाणी न्यायालयात असतो. म्हणजेच हे जे वाद आहेत ते दिवाणी न्यायालयामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. आता बेदखलची कारवाई कशा प्रकारे, आदेश अंतिम झाल्यानंतर संबंधित व्यक्ती जागा रिकामी करण्यासाठी वाजवी मुदत द्यावी. म्हणजेच काय की एखाद्याने अतिक्रमण केलं असेल, त्याने तिथे काही केलेलं असेल, लागवड असेल, एखादं स्ट्रक्चर असेल किंवा XYZ काही असेल, तर त्याला मुदत देण्यात यावी. असं नाही की आज मोजणी झाली उद्या आता काय मोजणी झाली आणि लगेच परवा तुम्ही सांगतील की लगेच रिकामी कर, तसं पण चालणार नाही. मुदतीनंतर ही पालन न झाल्यास पंचनामा प्रत्यक्ष बेदखलची कारवाई करावी. म्हणजे मुदत संपल्यानंतर तुम्ही त्याची बेदखलची कारवाई करू शकता. ताबा देताना प्रत्यक्ष ताबा पंचनामा तयार करून अभिलेखावर ठेवावा. आता कायदा आणि सुव्यवस्था, बेदखली दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. म्हणजेच आपण जी पहिले पण घ्यायचो कलम 138 नुसार आपण SP यांना लेटर द्यायची, त्याच्यावरून आपण पोलीस प्रशासनाची म्हणजे पोलीस प्रोटेक्शनची मागणी करायची. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा बळाचा अवाजवी वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि हे ज्या सूचना आहेत त्याच काटेकोरपणे पालन कराव्यात. हे परिपत्रक आहे या वेबसाईटवर दिलेलं आहे. हा त्याचा सांकेतिक क्रमांक आहे आणि तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा, टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामवर मी ऑलरेडी हे परिपत्रक अपलोड केलेलं आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं की हा जो आता नियम बदलला आहे त्याच्यात सुधारणा केलेल्या आहेत, कार्यपद्धती त्यांनी बदलली आहे, त्याच्यात लोकांचा किती फायदा होणार आहे, तुमचा किती फायदा होणार आहे, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून महसूल आणि जमीन मोजणी याच्या पूर्ण कायद्यावर आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.